नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 2 मधल्या 91 ते 102 ओव्या. ह्या ओव्यांमध्ये आपल्याला भगवंताचे बोल ऐकायला मिळतात आणि ह्या ओव्यांमध्ये भगवंत काय म्हणतात तर संक्षिप्त स्वरूपात म्हटलं तर भगवान अर्जुनाला म्हणतात, ज्या गोष्टीचा शोक करू नये, दुःख करू नये, त्याच गोष्टींचा तू शोक करतोयस. आणि एवढंच नाही तर त्यावर तू शहाणपणाचा म्हणजे शहाणा असण्याचा आव आणतोयस. हे फार महत्वाचे बोल आहेत. अर्जुन शहाणपणाच्या गप्पा करतोय, ज्ञानाच्या गप्पा करतोय, पण कशा आव आणून. पण खरं ज्ञान, खरं शहाणपण कशात आहे तर भगवंत म्हणतात, जे मेलेल्यांचा किंवा गेलेल्या गोष्टींचा व आत्ता जिवंत आहेत किंवा अस्तित्वात आहेत, म्हणजेच पुढे मागे तेही गोष्टी जाणार आहेत, नाश पावणार आहेत, विलय होणार आहे, अशा दोन्ही गोष्टींबद्दल जे शोक करत नाहीत, दुःख करत नाहीत, त्यांना शहाणं म्हटलं जातं, विवेकी म्हटलं जातं. माऊली, ह्या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे बरं, की नुसता शहाणपणाचा आव आणून उपयोग नाही, तर त्या शहाणपणाला ज्ञानोबारायांनी एक सुंदर उपमा दिलेली आहे, की असं जे शहाणपण आहे की जे आंधळ आहे, नुसत्या शहाणपणाच्या गोष्टी करतंय, पण खरोखर चांगलं वाईट, योग्य अयोग्य हे समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करू शकत नाहीये. नुसत्या शहाणपणाच्या गोष्टी आहेत, आंधळ शहाणपण आहे. तर आपले ज्ञानोबाराय त्याला उपमा देतात की एखादा जन्मजात आंधळा असावा, त्याला दृष्टी नसावी आणि त्यातून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला, तर तो जसा सैरावैरा धावत सुटेल, त्याप्रमाणे ज्याला स्वतःला योग्य अयोग्य काय हे समजून कृतीत आणता येत नाही, पण नुसत्या शहाणपणाच्या गोष्टी करता येतात, त्याचं शहाणपण त्याप्रमाणे सैरावैरा धावताना दिसतं. ज्ञानोबाराय म्हणतात, तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणिवेते न संडिसी. नेणिवेते म्हणजे अज्ञानाला सोडत नाहीयेस, अज्ञानपण सांडत नाहीयेस. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणिवेते न संडिसी. आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. आणि तुझं शहाणपण हे आंधळ आहे म्हणून तुला काही शिकवू जावं तर तूच मोठमोठ्या नीतिमत्तेच्या गोष्टी करतोस. जात्यंधा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे. तुझे शहाणपण तैसे दिसत असे. हे भगवंताचे बोल आहेत. भगवंतांनी अर्जुनाशी संवाद सुरू केल्यानंतर सर्वात प्रथम, अर्जुना तू कुठल्या भूमिकेत आहेस, मला तू कुठल्या भूमिकेत दिसतोयस, तुझी अवस्था काय झालेली दिसते, हे भगवंत पहिल्यांदा प्रगट करतायत. भगवंत अर्जुनाला म्हणतायत की अरे, स्वतःचं स्वरूप काय, स्वतःचं कर्तव्य काय, ह्याच्याबद्दल ज्ञान न घेता तू ह्या कौरवांबद्दल दुःख करत बसलास. आणि ह्याचाच आम्हाला खूप विस्मय वाटतोय. तू आपण पे तरी नेणसी, पर्या कौरवांते शोचू पहासी.
हा बहुविस्मया आम्हांसी पुढत पुढती. अर्जुनाची मनस्थिती, अर्जुनाने मांडलेली त्याची भूमिका पाहिल्यावर त्या भूमिकेवरच खडा प्रश्न भगवंतांनी प्रगट केलेला आहे. आणि तो खडा प्रश्न म्हणजे असा की भगवंत अर्जुनाला विचारतात की अर्जुना, मला हे तू सांग की हे त्रैलोक्य, ही सर्व सृष्टी, ही काय तुझ्यापासून उत्पन्न झाली? ह्या जगाची उभारणी खूप अगोदरपासून आहे, आदी कालापासून आहे. हे आता खोटं झालं का? का सध्याच नुकतं असं काही झालंय की या सृष्टीची रचना करता करता त्याच्यामध्ये जन्म मृत्यू, ह्याचा नाश होईल त्याचा होणार नाही, हे सगळे नियम तू घातलेत आणि म्हणून तुला एवढं दुःख होतंय? ह्या सर्व कौरवांना तूच एकटा मारणार आहेस आणि म्हणूनच त्यांचा अंत होणार आहे, आणि तू जर नाही मारलंस तर ते सदैव तसेच राहणार आहेत. अशा सगळ्या भ्रांती तुझ्या मनामध्ये तू करून घेतल्यास का? तरी सांग पाम मज अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादी विश्वरचना ते लटके काही. एथ समर्थू एक आथी, तयापासून भूते होती. एथ समर्थू एक आथी म्हणजे एक परमात्माच, एक परमेश्वर तत्वच ह्या सर्व सृष्टीमध्ये समर्थ आहे आणि त्याच्यापासनं भूते होती. तरी हे वायांची काय बोलती जगा माझी. असं जे जगात सांगितलं जातं ते काय उगीच सांगितलं जातं का? असे काही प्रश्न सुद्धा थेट भगवंतांनी अर्जुनाला विचारलेले आहेत. अर्जुनाला ते विचारतात की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येओ देसी. तूच एकटा या सगळ्यांचा वध करणार आहेस आणि तुझ्या समोर शत्रू पक्षात म्हणून जे उभे आहेत ते सगळे मरणारे आहेत, अशी तू मनाला भ्रांती करून घेतलीस का? थोडक्यात भगवंतांना सांगायचंय माऊली की आपण सुद्धा अशी भ्रांती करून घेऊ नये. आपल्या आजूबाजूला जे दिसतंय म्हणजेच दृश्य स्वरूपात आकाराच्या रूपात जे काही जगात प्रगट झालंय, आज आहे उद्या नाही, आणि हे आपल्या सकट, ह्याचा बोध, ह्याचं भान आपण पण चित्तामध्ये ठेवावं. आणि हे जर आपण चित्तामध्ये ठेवलं तर भगवंत विवेकी पुरुषाची, शहाणपणाची जी अवस्था आहे त्याबद्दल सांगतात. देखे विवेकी जे होती, ते दोहीन तेही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया. जे आहे आणि जे आहे ते नसणार आहे, या दोन्ही गोष्टींविषयी ही केवळ एक भ्रांती आहे, भ्रम आहे. ह्याचा चित्ताला बोध झाल्यामुळे विवेकी पुरुष ह्या दोन्ही अवस्थांच्या ठिकाणी मनामध्ये आसक्ती, शोक, चिंता, दुःख बाळगत नाहीत. माऊली, याचाच अर्थ असा की भगवंत थोडक्यात आपल्याला सांगतायत की जे त्यांनी अर्जुनाला सांगितलं की आपलं स्वरूप काय आहे, आपण मुळात कोण आहोत, काय आहोत, एक फक्त जीव आहोत, जन्माला आलेले आणि कधी काळी अंत पावणारे, का त्याहीपेक्षा आपलं काही वेगळं स्वरूप आहे. ह्या दृष्टीने शोध घेत, विचार करत, चिंतन मनन करत आपल्याला आपल्या जीवनाला दिशा दिली पाहिजे. नाहीतर आपण सुद्धा भ्रांतीमध्ये राहू. भगवंतांनी हा आता संवाद सुरू केलेला आहे. भगवंतांचे बोल आपल्याला ऐकायला मिळत आहेत. त्यांच्या सहवासात राहू आणि आपल्याला आपला शोध घ्यायचा आहे, त्यावर मार्गदर्शनही प्राप्त करून घेऊ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.